नमस्कार, मैं हूं शालिनी और आप देख रहे हैं न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। अजीत पवार के जन्मदिन पर वृद्धाश्रम में अन्न वितरण, बुजुर्गों को बांटी गई आवश्यक सामग्री। गोंदिया जिले के गोरेगांव तहसील स्थित घोटी के नम्रता वृद्धाश्रम में 31 जुलाई 2026 को महाराष्ट्र के पूर्व उप मुख्यमंत्री अजीत पवार के जन्मदिन के अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से अन्न वितरण कार्यक्रम आयोजित किया गया। कार्यक्रम के दौरान वृद्धाश्रम में रह रहे बुजुर्गों को चावल, दाल, चीनी, खाद, तेल सहित दैनिक उपयोग की आवश्यक खाद्य सामग्री वितरित की गई। इस अवसर पर नम्रता वृद्धाश्रम के संस्थापक सदानंद धारगावे की उपस्थिति में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं ने सेवा कार्य में सहभागिता निभाई। कार्यक्रम में तालुका खरीद बिक्री सभापति जगदीश एरोला, उप सभापति रामेश्वर हरीड़ खेड़े, प्रकाश रांगडाले, संचालक रघुनाथ आगले, गोरेगांव के नगर सेवक भैरम सर सहित पार्टी के अनेक पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। कार्यक्रम में नम्रता वृद्धाश्रम की कर्मचारी रंजीता साखरे, गणिता भेलावे, सुनीता खोबरागड़े, भाग्यश्री मेश्राम और निशा उधारपुरे सहित वृद्धाश्रम के सभी बुजुर्ग भी मौजूद रहे। कार्यक्रम के अंत में संस्थापक बुजुर्ग भी मौजूद रहे। कार्यक्रम के अंत में संस्थापक सदानंद धारगावे ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं का आभार व्यक्त करते हुए समाज हित में ऐसे सेवा कार्य निरंतर जारी रखने की अपेक्षा व्यक्त की। अजीत पवार के जन्मदिन पर नम्रता वृद्धाश्रम में अन्न वितरण कार्यक्रम आयोजित। राष्ट्रवादी कांग्रेस कार्यकर्ताओं ने बुजुर्गों को राशन सामग्री भेंट कर सम्मान दिया। चावल, दाल, चीनी और तेल सहित आवश्यक सामग्री का किया वितरण। कार्यक्रम में पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ता और वृद्धाश्रम के कर्मचारी रहे। उपस्थित संस्थापक सदानंद धारगावे ने सभी अतिथियों का आभार व्यक्त किया। समाज सेवा के संदेश के साथ बुजुर्गों के बीच मनाया गया जन्मदिन समारोह। रघुपती राजोबा आगडे, नगरसेवक नगरपंचायत गोरेगाव। नम्रता वृद्धाश्रमाला मी सतत 2 वेळा भेट दिली। 2 वर्ष दिवाळीमध्ये आम्ही सहयोग ग्रुप आणि बहुजन सामाजिक विचार मंच ग्रुपकडून इथे येऊन आमच्या ग्रुपकडून प्रत्येक इथल्या वृद्धाश्रममध्ये असणाऱ्या सर्वांना निराधार लोकांना आम्ही साडी, चोळी आणि मिठाई दिलेली आहे। याची मला कल्पना होती, कारण की आपल्या या वृद्धाश्रमाचे काही कर्मचारी देणगीसाठी घरापर्यंत आले होते आणि त्यामुळे त्या कल्पनेला साकार करण्यासाठी आज सुद्धा गोरेगाव तालुका सहकारी शेती खरेदी विक्री संचालक मंडळ, याचे अध्यक्ष येरोलाजी, उपाध्यक्ष आमचे हरिमखेडेजी, पूर्ण टीमनं स्वर्गीय आमचे अजितदादा पवार, लोकनेते, सेवाव्रती, माजी उपमुख्यमंत्री यांच्या पक्षाकडून आणि शासनाकडून 22 जुलैपासून तर जवळपास हा जनसेवा सप्ताह साजरा करण्याचा निश्चित केला होता आणि त्या अनुषंगाने खरेदी विक्री या संघाने अतिशय चांगली बाब आज घडवून आणली की भाई आम्ही म्हणजे शिवाजी पार्कमध्ये वृक्षारोपण, त्यानंतर अंगणवाडीतल्या चिमुकल्यांना भेटवस्तू आणि सरते शेवटी नम्रता वृद्धाश्रममध्ये आज निराधारांना अन्नाची सोय, अन्नाला लागणारे सर्व साहित्य या संस्थेने पुरविले आणि सातत्याने जे आपले प्रश्न आहेत जागेचा, ग्रामपंचायत घोटीमध्ये येतो, घोटीच्या पदाधिकाऱ्यांना आमच्याकडून विनंती राहील आणि आम्ही सुद्धा तिथे जे कोणी सरपंच, उपसरपंच किंवा आता प्रशासक असेल तर त्यांना आम्ही पाठपुरावा करू, कारण की 2-4-5 वर्षापासून हा वृद्धाश्रम चालतो आहे याची जाणीव आहे आणि फुल नाही फुलाची पाकळी शासनाकडूनही मदत होणं गरजेचे आहे। आपण जे काही एक म्हणजे व्यवस्थापक म्हणून काम करत आहात आपल्या कार्याला माझ्याकडून, माझ्या पक्षाकडून सलाम आहे आणि मी इथं आपले धन्यवाद करतो। गोरेगावला इथे नम्रता वृद्धाश्रमामध्ये आले, काय नाव सर आपलं? जगदीश एरोला, सभापती कृषी उत्पन्न बाजार आपला तालुका खरेदी विक्री सहकारी समिती गोरेगाव। आपण आज इथे वृद्धाश्रमात आले, काय उद्देश होता आपला? आमचे 22 तारखेला नामदार स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती निमित्त शासकीय कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करीत आहोत। त्या अनुषंगाने तळागाळातील लोकांना, काही गरजू लोकांना त्यांच्या जयंती निमित्ताने काहीतरी भेटवस्तू आपण दिले पाहिजे असा आमचा उद्देश होता यामागचा। आम्ही वृक्षारोपणचे कार्यक्रम घेतले, आम्ही अंगणवाडीच्या लहान मुलांना तिथं त्यांच्या भेटवस्तू दिली, त्यांनाही खेळण्याचे साहित्य दिले
आणि आम्हाला माहिती होतं की घोटीला एक वृद्धाश्रम चालत आहे आणि आपले लोक कधी कधी येतात आमच्याकडे. आमची एक कल्पना झाली की चला वृद्ध लोकांनाही दादांच्या स्मृतीमध्ये काहीतरी खावटी भेट वस्तू देण्याची आमचा उद्देश होता यामागचा. धन्यवाद, कारण सर. की आमचे डॉक्टर साहेबलाल भैरम, गोरेगाव नगरपालिकेचे पार्षद आहे. अच्छा. हा आपण तुम्ही उपक्रम सुरू केला आहे ते निराधार आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, खरोखर बिचारांचे कोणीच नाही, त्याच्याकरता तुम्ही खरोखर सेवेचं हे व्रत पत्करलेलं आहे, खूपच चांगलं आहे. मी या नगरपंचायतचा पार्षद असल्यामुळे मी समोरच्या मीटिंगमध्ये ते ठेवणार की जागा जर कुठं उपलब्ध असेल घोटी किंवा मग गोरेगावलाही, तर हा एक चांगला उपक्रम आहे. त्याच्याकरता जागेकरता जे काही करता येईल आम्हाला गोरेगाव नगरपंचायततर्फे आम्ही तिथं प्रस्ताव ठेवू आणि कुठं तरी जागा मिळेल ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि जन्मदिवस आहे, मी आता माझे जन्मदिवस 13 मार्चला आहे, तर मी इथे येऊन साजरा करणार. ते घरी केक कापण्यापेक्षा फटाके फोडण्यापेक्षा इथं आपण तेवढी मदत दिली तेवढीच मदत त्यांना होईल. माझ्या रामेश्वर प्रेमलाल हरिंगखेडे, उपाध्यक्ष तालुका खरेदी विक्री समिती. तर आपण आज वृद्धाश्रमामध्ये आले, आपल्याला कसं वाटलं? इथं बघितल्यानंतर चांगलं वाटेल थोडं, कारण की ज्यांना आधार नाही, ज्यांच्या कोणीच नाही असे लोक इथं राहतात. आणि मला एक दिवस असं माहीत झालं किंवा इथं घोटीला वृद्धाश्रम आहे, तर अजून कोणाला एक फारसं माहीत नाही. पण मी जेव्हा मला माहीत झालं तर मी आमच्या अध्यक्षाशी चर्चा केली आणि त्यांनी म्हटलं की बा आपल्या अजितदादा पवारांची जयंती आपण ज्या दिवशी साजरी करू, हा सप्ताह जो साजरा करू, त्या अनुषंगानं आपण त्या संस्थेला म्हणजे वृद्धाश्रमाला आपण भेट देऊ आणि आपण त्यांना जी काही आवश्यक गरजू असतील त्या वस्तू त्यांना आपण भेट देऊ, असं त्यांच्याशी आमची चर्चा झाली. धन्यवाद सर. आणि या चर्चेच्या माध्यमानं आपण एक चर्चा आता सांगितली किंवा यांचे आधार कार्ड नाही किंवा शासनाकडून यांना काहीतरी मिळालं पाहिजे अनुदान, तर ही व्यवस्था कशी करता येईल याकडे आम्ही आमच्या मासिक सभेमध्ये विचार करू आणि समोर आम्हाला काय करता येईल यावर आम्ही विचार करू. आपण सभापती आहात आणि सत्तेत आहात. माझी या नम्रता वृद्धाश्रमाचा संचालक म्हणून, व्यवस्थापकीय संचालक म्हणून माझी आपल्याकडे एक विनंती आहे की आपल्या गावची शोभा, आपल्या गावची शान म्हणून याच्याकडे आपण कसे पाहाल? अच्छा, याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आपलं पण या संस्थेशी असलं पाहिजे आणि गावामध्ये जे काही प्रतिष्ठित लोक आहेत त्यांनी सुद्धा या संस्थेमध्ये व्यवस्थित चाललं आहे किंवा नाही हे सुद्धा बघितण्याचं काम त्यांचं आहे. आम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल आम्ही इथं येऊन काय इथं चाललेलं आहे बघू आणि त्यांची चांगली चांगली व्यवस्था तुम्ही केली तर आम्ही आणखी सहकार्य करण्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. ओके सर. संचालक तालुका खरेदी विक्री गोरेगाव. तर आपण आज स्वर्गीय नामदार पवार साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या नम्रता वृद्धाश्रमाला आपण भेट देऊन ज्या भेटवस्तू दिल्या आणि अशीच भेटवस्तू आपण नेहमी देणार का? हो, देऊ. जेव्हा जेव्हा कसं लोकांना, गरजू लोकांना काही द्यायचं असेल आम्ही आमच्या संस्थेकडून अवश्य देऊ. आज आपल्याकडे जे वृद्ध लोक आहेत आपल्या तालुक्यात आहेत, आपल्या पापर आपलं गाव आहे आणि या गावामध्ये हे जे वृद्धाश्रम चालू झालं याच्यामध्ये आपण समाधानी आहात? हो, जे असे वृद्ध आहेत की ज्यांना काहीच आधार नाही, त्यांना जर असं वृद्धाश्रमच्या माध्यमातून मदत मिळत असेल तर आम्ही समाधानी. नम्रता वृद्धाश्रमामध्ये जे गरजू आहेत, ज्यांना मुलं बाळं नाही, ज्याच्याजवळ आधार कार्ड नाही, ज्याच्याजवळ 2 रुपये नाही, असेच लोक इथे राहतात की ज्यांच्याजवळ एकही रुपयाची व्यवस्था नाही, स्वतःचा आधार कार्डही नाही, शासनही त्याला पुरवत नाही, राहायला घरही नाही. अशा वेळेस आपण या पदाधिकारी म्हणून आपण आमच्या वृद्धाश्रमासाठी पाठपुरावा कराल. खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।